कधी येईन बाबा? येणार बाळा, बघू बाजू दे. हे पण झालं. अवनी अगं एव्हाना यायला हवा होता. थांब मी फोन करून बघतो. हो ना. Hey kiddos, I'm back. Hey kiddos, I'm back. ए काय करताय तुम्ही? साईड 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 साईड. हे काय आहे? हे फादर्स डेचं सरप्राईज आहे, जे बाबा प्लेट येऊन खराब करतोय. हो का? बाबा 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 सॉरी. बाबा सॉरी. हॅपी 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 फादर्स डे बाबा. खरंच सॉरी. 7 वर्षाचे आहेत ग, त्यांनी लक्षात ठेवलं. मी कॉलेजच्या गडबडीत विसरले रे, सॉरी ना. ओके, सेलिब्रेट करूया. डिनर. डन. ए चिनू मनू, तुम्ही पण जॉईन व्हा आम्हाला. चला चला चला, उठा 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 उठा. चल 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 चल. ए चला, तुमच्या बाबाला पण बोलवून घेतो, एकत्र डिनर करूया. ओके. नाही, हा केक आम्हाला बाबाला खायला द्यायचा आहे. बाबा येणार आहे आम्हाला माहिती आहे. बाबाने आम्हाला प्रॉमिस केलंय. हो का? बाबा ठीक आहे रे, आपण दोघंच जाऊयात. चल. एक मिनिट. फादर्स डे ला आईला सुद्धा भूक लागते बाळा. हो का? मग शेपूची भाजी केली आहेस ना, ती तू एकटीच खा. अगं पण याला काय अर्थ आहे? आदिती मला येऊ दे ना. म्हणजे याला काय अर्थ आहे ग? तुम्ही मस्त पार्टी करणार आणि मी शेपूची भाजी खाणार इथे. आज बाबाचा दिवस आहे. ओके, सो बाबा पार्टी करेगा. येस. ए थांबा, मला केकचा फोटो काढायचा. आलेच मी 1 मिनिटात, मग जाऊया. हा लवकर कर, आपल्याला उशीर होईल नाही तर. मस्त बनवलाय तर केक. बाय. चल चल हा. चल चल चल. ए, जाऊया. चल 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 चल. बाय 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 बाय. चिनू मनू, काय झालं तुम्हाला चेहरा पाडून बसायला? हा, का वाईट वाटून घेताय? ए मी काय म्हणते, मी बाबाला फोन करू का? हा, हो आलेच. हॅलो आकाश भाऊजी, अहो कुठे राहिलात तुम्ही? मुली कधीच्या वाट बघताय? वहिनी बनीचा ऍक्सिडेंट झाला. काय? कसं काय? अहो पण बनी कसा आहे आता? माहित नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण बेशुद्ध आहे अजून. डॉक्टर तपासतात. वसुंधरा आणि तिची फॅमिली कशी आहे? हे टेन्शनमध्ये असं काय सांगू तुला. तू सांग ना, तू काल का कॉल केलास? नाही कुठे काय, काही नाही. तुम्ही तिकडे
तिकडे थांबा, त्यांना काय मदत लागेल ते सगळं बघा, कारण वसुंधरा आणि तिच्या कुटुंबाला आत्ता तुमची गरज आहे. इथे मी सगळं सांभाळून घेईल, इकडचं टेन्शन घेऊ नका. आणि भाऊजी, काहीही मदत लागली तर आम्हाला फोन करा. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. थँक्यू. चिनू मनू, काकू कधी येतोय बाबा? बाबाला यायला जरा उशीर होतोय. हा केक फेकूनच देते. चिनू चिनू, नाही नाही नाही, असा अन्नाचा अपमान नाही करायचं बाळा. कशाला ठेवायचा हा केक? काय फायदा जर बाबा येणारच नसेल तर? अगं, बाबा एका महत्वाच्या कामात अडकलाय म्हणून त्याला येता येत नाहीये. तू गप्पा बस, तू नकोस त्याची बाजू घेऊस. फादर्स डेला आमच्यापेक्षा महत्वाचं काय काम असणार आहे? तू थांब चिनू, तिला बोलू दे. काय झालं काकू? अगं, आपला बनी दादा आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झालाय. हा, त्यामुळे बाबा त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेले. आता तुम्ही बाबावर रागवणार नाही ना? हं? तुम्ही बाबाला समजून घ्याल. व्हेरी गुड. मी एक काम करू, हा केक फ्रीज मध्ये ठेवू का? हा, म्हणजे मग बाबा रात्री घरी आला ना की आपण बाबाला हा केक खायला देऊ. चालेल? येस. काका, दे घे पाणी. हो घेतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात. तुम्ही जर आला नसतं तर काय झालं असतं? थँक्यू काय बोलताय? मला यायचंच होतं. हा, आपलं बनी करता. या पाणी घे. तुम्ही वेळेवर पोहोचला नसतात तर केवढा अनर्थ झाला असता. काहीही झालं नसतं. आपलं बनी स्ट्रॉंग आहे ना. हा, काही होणार नाही त्याला. देवा, आमच्या बनीचं रक्षण कर. त्याला लवकर बरं कर. काळजी करू नका, काही होणार नाही. नर्स, माझा बनी, त्याने डोळे उघडले का? ठीक आहेत का तो? सांगा ना कोणाला प्लीज. आई आई म्हणतोय का? आई आहे त्याची. अजून शेतीवर नाही आलाय. आम्ही प्रयत्न करतोय. डॉक्टर येऊन बोलतील तुमच्याशी. सॉरी हा, सप्लाय जाण्याचे. वसू, काकू, तुम्ही चॉकलेट खाल का? हा, तुम्हाला काही शुगर वगैरे नाहीये ना? मी बोलतो, तुम्ही प्लीज हे घ्या. खाच चॉकलेट, त्यांनी थोडं शुगर थोडं बरं पडेल. हा, थँक्यू व्हेरी मच. काकू, बनीचं फेवरेट चॉकलेट आहे. शांत व्हा प्लीज. त्याला लवकर शक्य बरं. सुशीला हॉस्पिटल आहे. जाऊ बापू काय सांगतायत ऐक ते. शांत हो. काका, मी आहे. आई बाबा, मला कळतं तुम्ही तुमच्या आई बाबांसमोर खूप स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करता. बाबांना बीपीचा त्रास आहे.
बनीची खरी अवस्था कळली तर त्यांना उगाच त्रास व्हायला नको. तुम्ही सगळ्यांसाठी स्ट्रॉंग होता. तुमचं काय? हे मी समजू शकतो. बनीला त्रास झालाय त्याच्या तुम्हाला किती वेदना होत असतील. अहो मी तुम्हाला सांगतोय ना, चिनू म्हणून नुसते शिंकल्या तरी मला रात्रभर झोप लागत नाही टेन्शनमध्ये. तुम्ही रडा, तुम्हाला हवं तितकं रडा. आणि मी तुमचं सांत्वन करत नाही, खरं बोलतो. कारण मला खात्री बनी यातून नक्की बाहेर निघेल आणि तेही अगदी सुखरूपपणे. खूप खूप स्ट्रॉंग आहे बनी. हां प्रश्न बनीचा नाही आहे. हो मला माहिती आहे तो यातून सुखरूपपणे बाहेर पडेल. मग मी त्याला रोज शाळेत सोडते. तसं आज पण सोडलं. आज मी त्याला संध्याकाळी तुम्हाला भेटायला घेऊन येणार होते, हे मी त्याला सांगून सुद्धा आज तो एकटाच शाळेतून बाहेर पडला. सॉरी. खरं तर मला सकाळी बनी करता वेळ काढला हवा होता. नाही तसं नाही. बनी 9 वर्षाचा आहे हो माझा. मला माहिती इतक्या वर्षात त्याने कधी फादर्स डे साजराच नाही केलं. आज कधी नव्हे तो त्याच्या बाबाला भेटणार होता फादर्स डेला. खूप खुश होता हो माझा बनी. त्या आज आनंदात त्याने मला दिलेलं प्रॉमिस मोडलं. मला न सांगता कुठेही न जाणारा माझा बनी आज पहिल्यांदा मला दिलेलं प्रॉमिस मोडून शाळेतून एकटाच बाहेर गेलो. का माहिती? तू मला भेटायला. मी कुठेतरी आई म्हणून त्याला प्रेम द्यायला कमी पडले ना, म्हणून तो त्याच्या बाबासाठी इतकं वेड्यासारखं वागतो. स्वतःच्या जीवावर सुंदर प्लीज असं काही बोलू नका. हो बनी आहे तो, बनी. हा हो आपला बनी आहेच असा. त्याला बघेल त्याच्यावरती प्रेम करेल. चिनू मनूला बहिणी म्हणून मोकळा झालाय तो. अरे इतकंच नाही तर इरावतीच्या आई बाबांना पहिल्या भेटीत आजी आजोबा करून टाकलं. हे तसंच तो माझ्यावर प्रेम करतो. इनफॅक्ट मी तर स्वतःला लकी मानतो की बनीने मला इतक्या सहजपणे एक्सेप्ट केलं. बनी आहेच असा. मला खरं सांगू का, मला ना देवावर वगैरे विश्वास नाही आहे, पण जितक्या लोकांना बनीने जीव लावलाय ना, तितक्या लोकांचे आशीर्वाद बनीच्या पाठीशी. काही नाही होणार त्याला, मी सांगतोय ना. थँक्यू. हा झोपा. आज आपल्याला बाबांनी दिलेलं प्रॉमिस मोडलं. तसं कधीच वागला नव्हता. एका फोन मध्ये जिकडे असायचं तिकडून लगेच यायचं. आज तर फादर्स डे असून पण आलं नाही. हे बघा चेनू म्हणू, बनी दादाला आता तुमच्या बाबांची गरज आहे की नाही. आपण की नाही देवबाप्पाकडे प्रार्थना करूया की बनी दादाला लवकरात लवकर बरं होऊ दे
म्हणजे बाबा लवकर परत येईल घरी, हो ना? म्हणा, देव बाप्पा देव बाप्पा, देव बाप्पा, आमच्या बनी दादाला खूप खूप शक्ती दे बनी दादाला खूप खूप शक्ती दे आणि त्याला लवकरात लवकर बरं कर. आणि त्याला लवकरात लवकर बरं कर. चला झोपा बरं आता. चला चिनं डोळे मीठ. या डॉक्टर पण आले. डॉक्टर डॉक्टर काय झालं? काहीतरी सांगा ना, कधीपासून वाट बघतोय आम्ही. डॉक्टर जे काय ते प्लीज खरं खरं सांगा. मी आई हो त्याची. आय हॅव द राईट टू नो. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. आय एम सॉरी की तुम्हाला आतापर्यंत कोणी काही अपडेट दिलं नाही आहे, पण तुमचा मुलगा बरा आहे आता. आणि शुद्धीवर पण आलाय. आणि शुद्धीवर आल्या आल्या विचारत होता की मला हॉस्पिटलमध्ये कोणी ऍडमिट केलं ते. बरं झालं तुम्ही त्याला इथे वेळेवर आणलं, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर वेळेवर उपचार करता आले. आम्ही त्याला लवकरच ICU मधून वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहोत. सो रिलॅक्स. तुम्ही त्याला भेटू पण शकतात. गो 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 प्लीज. अरे तुम्ही दोघी अजून जाग्याच आहात? झोपले नाही का बरं? पण आत्याजी, तू इथे कशी काय? तू तर आमच्या बेडरूम मध्ये येत नाहीस आणि आज कशी आलीस? किती वेळा सांगितलं ग तुम्हाला? आजी नका म्हणू ग, आत्या म्हणा. तुमच्या बाबांची जशी आत्या आहे ना मी, तशीच तुमची पण. बरं आत्या, आम्ही नाही झोपलो. बाबा असल्याशिवाय आम्हाला झोप नाही येत. आता बाबाशिवाय झोपायची सवय करून घ्या ग तुम्ही दोघी. म्हणजे आता म्हणजे आज फादर्स डे आहे की नाही, मग तुमच्या बाबांनी तर तुमच्या सोबत असायला हवं, पण तो कुणासोबत आहे? बनी सोबत. पण बनीला तर लागलंय ना. हे एवढूस लागलंय, एवढूस खर्चटलं त्याचं भाऊ करून तुमच्या बाबाला त्यांनी त्याच्याकडे करून घेतलंय. तरी बरं अजून लग्न नाही झालंय. ती वसुंधरा आणि तो बनी या घरात नाही आले. जर लग्न झालं तर तुमचं काय होईल ग बाई? काय होईल? ती वसुंधरा आणि तो बनी तुमच्या बाबाला त्यांचा करून घेतील. अगं मग फादर्स डे काय, तुमचं बर्थडे पण तुमचा बाबा विसरेल. तुम्हाला एवढ्या तेवढ्या गोष्टीला हरेल, रागवेल. तुमचे लाड पंत, नवीन खेळणी पंत, नवीन कपडे पंत. तुम्ही दोघी आत्तापासूनच एकमेकींना सांभाळायची सवय करून घ्या ग बाई. विसरून जा की तुमचा बाबा होता. अरे चुप 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 चुप, रडू नका रडू नका.
तुमच्या रडण्याने कोणाची झोपमोड झाली ना तर तुम्हाला मारायचं ते वेगळेच. झोपा झोपा झोपा, रडू नका. आवाज नाही, आवाज नाही. हा, आवाज नाही. झोपा, हा झोपा. हा. आत्या आजी खरं बोलत होती. म्हणजे आपला बाबा तो बनीचा झाला. आता तो आपला प्रेम नाही करणार.